नमस्कार मंडळी, मी आदित्य स्वागत करतो तुमच्या सर्वांचं एका नवीन ब्लॉग मध्ये. तर काल रात्री आलो आम्ही पोखरामध्ये आणि आज आमचा शेवटचा दिवस. गॅलरीच्या बाहेरचा व्ह्यू आणि तो तुम्ही समोर बघताय तो आहे फेवा लेक. आणि हा नजारा सकाळचा. तर सकाळचे वाजलेत 8. इथे एवढी थंडी नाही पण थंड आहे. आणि सर्व हॉटेलचे रूम आहेत तिथे. काल रात्री आपण तिथून चालत गेलो आणि काल तिथे रेस्टॉरंट मध्ये जेवलो आणि येऊन रात्री झोपलो. तर आज आमच्या सोनोली बॉर्डरला जाण्याचा प्लॅन आहे. तिथून मग जाणार गोरखपूर. उद्या गोरखपूरवरनं ट्रेन आहे मुंबईसाठी. तर हवी बघा तुम्ही. मैदानात आहे, मैदानामध्ये बघा गाड्या आणि पार्क होत आहेत. काल इथे छोटे छोटे स्टॉल होते. हा बघा, हा रूम आहे तुमचा. आता आम्ही चेकआउट करतोय रूम मधून. सेकंड फ्लोअरला होता, खाली पार्किंग. तर आम्ही आलो हॉटेल पासून झिरो स्टॉप पर्यंत चालत. म्हणजे झिरो स्टॉप पासून ते बांगलोंग बस स्टॉप पर्यंत टॅक्सी आलो. त्यांचे आमचे पर पर्सन 25 रुपये नेपाळी घेतले. तर आम्ही आता जातोय सारंगकोटला. ते बस लागल्या आणि बांगलोंग बस स्टॉप आहे. इथून पॅराशूट पण आहे वाटतं. पैसे नाही दिले. आम्ही आता चाललोय गणपतीच्या इथे. गणपतीची मूर्ती आहे मोठी. तर बसने आम्हाला इथे खाली सोडलाय. तर आता इथून पायऱ्याने वरती जायचं आणि तिथून खालून केबल कार पण आहे. मग त्याचे केबलचे 1000 रुपये आहेत. आता आपण वेळ ट्रॅक करत वरती जाणार. हे बघू शकता तुम्ही केबल वाले. आणि वरती बघू शकता ते गणपतीची मूर्ती आहे. मुंबई. आणि हा इकडनं पोखराचा व्ह्यू. चढत जायचं आपल्याला. इथे बघू शकता फुलांची शेती केली. इथे पण आवळीची पानं आहेत. पर्सनल प्रॉपर्टी. खूप वरती बिल्डिंग कसं बांधलं यार घर. थोड्या पायऱ्या चढत जायच्या. एकदम गावात आलो आपण. आणि त्या डोंगरावर ना पॅराशूट उडत आहेत. यावरनं व्ह्यू अजून वरती गेल्यावरती व्ह्यू दाखवेल. आणि हे बघू शकता तुम्ही जास्वंदाचे झाड आहे. हे बघा वेगळ्या प्रकारचं.
जस्ट आता इथे रोड वरती पोहोचलो. या इकडे बघू शकता तुम्ही व्ह्यू. नेपाळचा फ्लॅग, या पोखराचा व्ह्यू करून आपण पुढे चालत आलो. आता या पायऱ्यांनी वरती जायचंय मूर्तीच्या इथे. आणि हे शोपीस कुकरी. आम्ही वरती पोहोचलो. सर्व शिडे तिथे गणपतीचे मोठे ते दाखवतो मी. हे वरती बघू शकता तुम्ही पंचमुखी गणेश भगवानची मूर्ती. हा व्ह्यू आहे इथून. आणि इथे गणपतीची मूर्ती आणि आतमध्ये शंकराची पिंड आहे इथे. आणि इथे बघू शकता माशाच्या ह्याच्यामध्ये म्हणजे मुखात जसे मुक्ती नसला मुखात तसे इथे मुखात. हा नजारावरचा म्हणजे एक कोरलेला आहे. इथे बघू शकता तुम्ही पेंडे आहेत छोटे छोटे. शेवटपर्यंत पेंडे आहे. हे मंदिर बॅक साईडने. इथे बघू शकता होमावांसाठी इथे आहे सराट कोटधाम. आणि इथे पण गणपतीचं मंदिर आहे. आणि इथे गणपतीचं मंदिर आहे. आणि तिथे बघू शकता तिथे डोंगर आहेत बर्फाचे पण त्या ढगामुळे दिसत नाही. तर आम्ही आता वरच्या साईडला आलोय. आणि वरून हा व्ह्यू आणि तिथून माउंटेन दिसत आहे. ते पण ढगामुळे एवढं क्लिअर दिसत नाही. पूर्ण बर्फाचे माउंटेन आहे. आणि तिथून पॅराग्लायडिंग. ऐसे दिख रहा है ना, पूरा दिखता था तो ऊपर जाके मैं जाता हूँ दुसऱ्या साईडने व्ह्यू. ते बघा माउंटेन तिथे दिखणे पुरा ब्लर तो है. आणि या समोर बघताय तो धवलगिरी माउंटन. तर आम्ही त्या स्टॅच्यूच्या इथून पुढे आलोय. आणि बघू शकता इथून व्ह्यू. ढगांमुळे व्ह्यू दिसू शकत नाही पण पूर्ण बर्फाचे डोंगर आहे. आणि हे बघा हे आहेत आपल्यासोबत. या सीनला आम्ही फोटो काढून आता निघतोय कारण आता आमची गाडी आहे खाली जायला. तर आता आपण निघतोय इथून खालती. आणि इथे आपल्याला हैदराबादचा कृष्ण भेटला त्याने फोटो काढले. आपण खाली जाऊया कारण बसचं टायमिंग झालेलं आहे. तर आम्ही डेपो मधून आता चालत आलो. आता चाललोय विंध्यवासिनी मंदिराच्या इथे. मंदिर चढायसाठी पायऱ्या. तर पायऱ्या चढून आपल्याला मंदिरात जायचं वरती.
हे मंदिर आहे हिंदवासिनी. हे देवीच्या नंतर आता आलोय गुप्तेश्वर महादेव मंदिराच्या इथे. तर आलो आहे मी आतमध्ये आणि हा खालती रस्ता जायचा गुहेमध्ये. तर आम्ही आता आलो गुप्तेश्वर महादेव मंदिराच्या इथे आणि तिथे एंट्री आहे नेपाळी 100 रुपये. खालती गुफा आहे, तर आता आपण खालती जाणार आहोत. तिकीट काढल्यावर कॉलेजला परत येत निकालतात. भगवान भोलेनाथ को दूध अभिषेक दीदी गाय फॉल आना वरती. तर आतमध्ये महादेवांची पिंडी आहे, तिथे आतमध्ये सुटणं आला कमी सुटणं आणि तांबेन बाळ आहे. आणि आम्ही आता त्या पुढे आलो गुहेमध्ये. हे बघू शकतो सगळं पाणी वाहतं. तिथून तो वॉटरफॉल दिसतो. काय आलो मी उभा थांबतो. मंदिराचं दर्शन करून झाल्याच्या नंतर आम्ही आता आलो पावा लेकच्या इथे. आणि योग भाऊ करताय काय की रेडी झालेला आणि आतमध्ये जाणार आहे लेकमध्ये. तर आमचा सुयोग भाऊ चाललाय कायकिंग करायला. मतलब कैसा ऐसा इधर ऐसा ना बस पण काय असा ए ये ना लेफ्ट चलाव बराबर आहे ना. तर संध्याकाळी आम्ही तलावचा व्ह्यू बघून नंतर आम्ही हॉटेलला गेलो. हॉटेलमधनं बॅग उचलून आम्ही संध्याकाळी बस पार्कच्या इथे आलो आणि बस पार्कवरून आम्ही म्हणजे बस स्टँडला आलो. बस स्टँडवरनं सोनुनीला बिहारची बॉर्डर आहे, म्हणजे इंडिया आणि नेपाळची बॉर्डर आहे. मग तिथे आलो आणि बस पकडली आहे. तर नेपाळी 850 रुपये घेतले. आता ते आम्हाला इंडिया आणि नेपाळच्या बॉर्डरला सोडेल. तिथून मग आम्ही जाणार गोरखपूर रेल्वे स्टेशन, तिथून मग मुंबई. तर आता थांबले एका हॉटेलला, तर आपण जेवूनच आलो डायरेक्ट. ही गाडी आहे, जशी पहिली गाडी होती 2x2 सोफाची.
आता भेटूया आपण उद्या सकाळी. तर आम्ही आता उतरलोय गोरखपूरला. रात्री उपरावरून सोनालीला आम्ही सोनाली बॉर्डरला उतरलो. तिथून मग टॅक्सी करून आम्ही रेल्वे स्टेशनला आलोय. मग आता आलोय गोरक्षनाथ मंदिरच्या इथे. ही जत्रा बघू शकता तुम्ही. तर इथे जत्रा चालू आहे. अब यहाँ तो घूमना चाहो. तर आम्ही आता आतमध्ये आलोय आणि समोर बघू शकता तिथे मंदिर. आणि आज इकडे जत्रा भरली, मेळा भरला मेळा. आणि इथे बाजूला तलाव आहे. रक्षित आतमध्ये शूट नाही केलं कारण खूप गर्दी होते. तर आपण चाललं डॉर्मेटरी घेतली 5 वाजेपर्यंत. आता आपण 5 वाजेपर्यंत आपण डॉर्मेटरी घेतली तिथे थांबलो आणि नंतर मुंबईला जातो. तर आम्ही आता पोहोचलो आहे गोरखपूर रेल्वे स्टेशनला. तर इथून आम्ही आता पकडणार आहे ट्रेन मुंबईला. आणि आता येऊन बसलो ट्रेनमध्ये. तर आता आम्ही आहे गोरखपूरला. काल रात्री मी भोकरावरून सोनोलीला बस पकडली. त्या बसचे 8:30 झाले. सोनोलीवरून आम्ही गोरखपूरला टॅक्सी केली. त्या टॅक्सीचे पर पर्सन आमचे 250 रुपये झाले. आणि आता आपण ट्रेनने चाललो मुंबईला. नेपाळची ट्रिप आमची खूप छान झाली. अंदाजे आमचा खर्च 11,000 झाला. तर आता ही ट्रिप आमची इथे संपली. आता आपण हा ब्लॉग मी इथेच एंड करतो. आपण भेटू पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.